नसरापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। पुण्यातील नसरापूर एक शांत गाव, पण आज त्या मातीतून उठतोय आक्रोश। इतकंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। फक्त 4 वर्षांची निष्पाप चिमुकली आणि तिच्यावर झालेला अमानुष अत्याचार हे ऐकूनच काळीज पिळवटून निघतंय। मानवतेला काळीमा फासणारी ही घटना केवळ गुन्हा नाही तर आपल्या समाजाच्या अंतरात्म्यालाच हादरा देणारी आहे। 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केलेल्या नराधम आरोपीची डर्टी हिस्ट्री ऐकून तुमचाही थरकाप उडेल। 65 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याने याआधी देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले होते, त्यामुळे तो तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगून आला होता। पीडित चिमुकली उन्हाळी सुट्ट्यांसाठी आजोळी आजीकडे आली होती। त्याच वेळी आरोपीने त्या चिमुकलीला वासरू दाखवतो असं सांगत गोठ्यात नेलं। त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। त्या नराधमाने चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे। मंडळी, गावकऱ्यांनी आरोपी भीमराव कांबळे बाबत धक्कादायक सत्य सांगितलंय, जे ऐकून अक्षरशः अंगावर काटा येईल। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नराधम आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता। त्याने 75 वर्षीय वृद्ध महिलेवर तसंच स्वतःच्या पुतणीवर देखील बलात्कार केला होता। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर तो 2 वेळा जेलमध्ये जाऊन आला, तरीही तो सुधारला नाहीच। पुणे पोलिसांनी अटक केलेला आरोपी भीमराव कांबळे हा केवळ गुन्हेगार नसून तो अत्यंत विकृत मानसिकतेचा असल्याचं समोर आलंय। त्याची ही सगळी मोडच आहे का की तोंडात बोळा कोंबायचा? त्याच्या त्या अशा एखादी संधी साधायचा तो, एखादी महिला जर भेटली की तिच्या तोंडात बोळा कोंबणे, तिला शांत बोलणे, हात बांधणे किंवा कोयचा दाग दाखवणे, अशा प्रकारचे एक गुन्हे चालायचे। एवढा विकृत आहे की माणसाला त्याची भीती वाटेल। दिसायलाच किती विकृत येतो हा। माणसाने का नाही घाबरायचं? माणूस राक्षस होता, राक्षसाला मारलंच पाहिजे ना। त्याने गावातील प्राण्यांना देखील नाही सोडलंय हो। त्याने गावातील प्राण्यांवरही अत्याचार केले आहेत असा दावा गावकऱ्यांनी केलाय। तुम्ही सांगितलं की तो जनावर किंवा इतर काय? हा, तू त्या प्रवृत्तीचा माणूस होताच ना। आम्ही स्वतः डोळ्याने ते लहानपणी लहान वयात बघितलेले त्याची कृत्य ती। तो आता इकडे वरती डोंगरामध्ये शेरड्या चारायला नेला की शेरड्यांवरती सुद्धा नैसर्गिक अत्याचार करायचा, कोंबड्यांवरती कुणाला सोडायचा नाही। हे तर काहीच नाही, याहून धक्कादायक म्हणजे या नराधमाने त्याच्या मुलींवरही अत्याचार केलाय। मात्र त्याच्या पत्नीने याबाबत कुणालाही सांगितलं नाही। ते कुटुंब खूप वाईट होतं। त्याची बायको ज्या वेळेस तिचा नवरा गायब झाला ना, त्यावेळेस ती त्याला घेऊन तिकडे राहिली। तिने त्याच्यावर झाकण पूर्णपणे टाकलं। या गोष्टी अशा करत होता ना, पण तिने अशी म्हणजे त्याची रिस्क कुठली घेतली नाही की नवरा एवढा वाईट वागतोय, त्याचा आपण काहीतरी गुन्हा दाखल करावा, स्वतःच्या मुलींवर घाण प्रवृत्त करतोय। पण ही बायकोनी त्याची आहे ना कुठलीही दक्षता घेतली ना। आतापर्यंत त्याच्यावर झाकण टाकत आली होती। पण त्याला किती मुली होते? त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुली किंवा गावातल्या महिलांना भीती वाटते? त्याच्या या कृत्यामुळेच त्याला 20 वर्षांपूर्वीच गावातून हकलून दिलं होतं। संपूर्ण गावाने त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकलंय, मात्र तो काही सुधारला नाहीच। 20 वर्षापासून त्याच्या कुटुंबाला समजतं आमच्या गावाने, आमच्या लोकांनी इथल्या वाळीत टाकलेले। त्यांच्याशी कोण वार्ता करत नाही, त्यांच्या लग्नाला, त्यांच्या मैतीला कुणी जात नाही, त्यांच्या नजरेकडे पण लोक बघत नव्हती। त्यामुळे त्यांच्याशी काही संबंध नव्हता। मात्र त्या 4 वर्षाच्या चिमुरडी सोबत जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नसरापूर परिसरात रस्ता रोको आंदोलन केलं। तसंच आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे। एवढा घाणेरड्या प्रवृत्तीचा भीमराव कांबळे त्याला आहे ना, त्याला सरकारने फाशी पण नाही, त्याला आहे ना पब्लिकच्या हातात द्यावा। पब्लिक त्याचं काय ते करून आरोपीला फाशी द्या अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय। ही घटना समाजातील सुरक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे। याबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।